हाय हॅलो नमस्कार. तुमचं रेखाज मराठी किचनमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत. त्यासाठी मी इथे एक मोठं वांगं घेतलेले, ते आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचे. तर भाजण्यापूर्वी त्या वांग्याला पूर्णपणे तेल लावून घ्यायचे, म्हणजे वांगं छान आतनं पण भाजलं जातं आणि त्याची वरची साली छान कुरकुरीत येऊन निघते. तर मी इथे गॅसवर वांगं ठेवलेले, छान उलटपुलट करून ते सगळीकडनं भाजून घ्यायचे. इथे तुम्ही बघू शकता आपलं वांगं भाजून झालेलं आहे, त्याची साल पण छान कुरकुरीत झालेली आहे. तर ती सुरीच्या साहाय्याने तुम्ही ती साल काढून घ्या. साल पूर्णपणे काढून झाल्यानंतर आपल्याला हे वांगं स्मॅश करून घ्यायचे. काट्या चमच्याच्या साहाय्याने किंवा चमच्याने तुम्ही हे छान स्मॅश करून घ्या. इथे या वांग्यामध्ये जरा बिया जास्त होत्या म्हणून मी त्या बाजूला काढून घेण्याचा प्रयत्न करत आहे. जेवढ्या शक्य होतील तेवढ्या काढून घेते आणि चमच्याच्या साहाय्याने पूर्ण वांग स्मॅश करून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण पुढच्या तयारीकडे जाऊया. त्यासाठी इथे मी 2 मीडियम कांदे बारीक चिरून घेतले, कढीपत्ता घेतले, एक हिरवी मिरची उभी चिरून घेतली, एक टोमॅटो बारीक चिरून घेतले आणि कोथिंबीर. तर आता आपण फोडणी देण्यासाठी गॅसवर मी कढई ठेवली आहे. त्या कढईमध्ये तेल घालून घेऊया. इथे 2 चमचे मी तेल घातलेले आहे. तेल तापले की त्यामध्ये राई घालूया. राई तडतडली की त्याच्यामध्ये घालायचे हिंग. छान फोडणीचा वास आला की त्यामध्ये आपण घालून घेणार आहोत एक हिरवी मिरची जी आपण उभी चिरून ठेवली आहे ती, थोडा कढीपत्ता आणि कांदा बारीक चिरून ठेवलेला. हे छान कांदा हा छान मंद गॅसवर आपल्याला 2 मिनिटं परतून घ्यायचे. तुम्ही बघू शकता कांदा छान भाजला आहे. आता त्यामध्ये आपण घालणार आहोत आलं लसूणची पेस्ट. इथे मी 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालते. ती पण छान त्या फोडणीमध्ये भाजून घ्या, जेणेकरून तिचा कच्चेपणा जाईल. आणि नंतर घालूया टोमॅटो. तो पण यामध्ये छान परतून घ्या. यामध्ये मी थोडं मीठ घालते, जेणेकरून आपला टोमॅटो लवकर मऊ होईल. 2 मिनिटं परतून घ्या आणि एक वाफ काढून घ्या, म्हणजे तो टोमॅटो लवकर मऊ होईल. तुम्ही बघू शकता आपला कांदा आणि टोमॅटो छान शिजलेला आहे. आता त्यामध्ये आपल्याला घालायचे काही मसाले. तर हळद पाव चमचा घाला. 1 चमचा इथे मी मालवणी मसाला घालते, जो मिक्स मसाला आहे. हा मी रोजच्या वापरात वापरते, रोजच्या जेवणात वापरते, तो घालते. आणि सोबत 1 छोटा चमचा लाल तिखट. परत छान सगळं फ्राय करून घ्या. 1-2 मिनिटं हा मसाला पण भाजू दे. सगळं मिश्रण एकजीव होऊ दे. तुम्ही बघू शकता छान मिश्रण एकजीव झालेलं आहे, शिजलेलं पण आहे. आता आपल्याला याच्यामध्ये जे आपण वांग स्मॅश करून ठेवले ते घालायचे. ते घालून घेऊया आणि परत 2 मिनिटं छान हे मिक्स करून घ्यायचे. मीठ घालायचे, मीठ घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया. आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया. आता सगळ्यात शेवटी आपल्याला घालायचं आहे दाण्याचं कूट. इथे 2-3 चमचे दाण्याचं कूट मी घालून घेते. परत छान परता, छान मिक्स करून घ्या आणि एक वाफ काढून घ्या. तर आपलं वांग्याचं भरीत
झालेला आहे. तुम्ही बघू शकता सुंदर वांग्याचं भरीत झालेलं आहे. आता त्यावरनं कोथिंबीर घालून आपण ते गार्निश करूया. आणि हे वांग्याचं भरीत ज्वारीच्या भाकरीबरोबर सर्व करूया. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट्स करून कळवा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.